नंबर 1. थंड पाण्याने औषध घेऊ नका. यामुळे औषधाचा परिणाम कमी होतो आणि पचन बिघडतं. नंबर 2. सायंकाळी 5च्या नंतर जड जेवण टाळा. पचनावर ताण येतो आणि झोपेवर परिणाम होतो. नंबर 3. सकाळी भरपूर पाणी प्या, रात्री कमी. शरीर डिटॉक्स राहतं आणि हलकं वाटतं. नंबर 4. झोपायची बेस्ट वेळ म्हणजे रात्री 10 ते पहाटे 4 पर्यंत. हाच वेळ शरीर रिपेअर होण्याचा असतो. नंबर 5. जेवल्यावर लगेच झोपू नका. यामुळे अन्न नीट पचन होत नाही आणि ॲसिडिटी वाढते. नंबर 6. फोन कॉलला नेहमी डाव्या कानाने उत्तर द्या. उजव्या कानासाठी ते घातक ठरू शकतं. दारू प्यायल्यावर शरीरामध्ये काय काय युद्ध चालते जाणून घ्या सर्वच माहिती. दारूचा पहिला घोट पोटात जातो आणि तिथून थेट रक्तात मिसळतो. रक्तातून दारू झपाट्याने मेंदूपर्यंत पोहोचते आणि इथे सुरू होतो गोंधळ. दारू मेंदूचे सर्व मेसेज बंद करते. म्हणूनच लक्ष लागण्याचं होतं, विचार नीट येत नाहीत, शरीर हळूहळू सुस्त होतं. दारू तुमच्या झोपेच्या केमिकलवर ताबा मिळवते आणि मग वाटतं शांत, रिलॅक्स, पण एकदम झोपेसारखं. पाय आणि हातापर्यंत मेंदूंचे सर्व आदेश पोहोचायला उशीर होतो. म्हणून उभं राहणं, चालणं सुद्धा कठीण वाटतं. तुमचा लिव्हर खूप प्रयत्न करतो दारू विघटित करायला, पण जर जास्त पिलात तर लिव्हरचा स्पीड कमी होतो आणि म्हणूनच अजूनच जास्त धुंद होता तुम्ही. आता कॉमेंटमध्ये सांगा की तुम्हाला दारू पिण्याची सवय आहे का? आणि अशाच माहितीसाठी आपल्या पेजला फॉलो नक्कीच करा.